चुलीवरचे भजे खपाखप खाणं झाल्यानंतर आपण निघालो दुसऱ्या दिवशी पुण्याले. बायकोले बसवलं गाडीत आणि निघालो. पुण्याले बी आपलं एक घर आहे, त्याच्यामुळे जाणं आवश्यक आहे. जाता जाता छत्रपती संभाजीनगर मध्ये आपले 2 फॅन भेटले. त्याच्यासोबत फोटो व्हिडिओ घेतले काढून. पुण्याला पोहोचल्यानंतर आपल्या एका मित्राच्या घरी गेलो. तिथं हा गेम खेळला. भली मजा येते खेळाले. त्यानं चौका मारला तर मॅबी घेतला छक्का मारून. लहानपणी जेव्हा आपल्या बॅटिंगसाठी आपल्याला दुसऱ्याची विकेट पडायची वाट पाहा लागे, याच्यात तो लफडाच नाही. माई बॅट माई बॅटिंग. आणि दिवसभर क्रिकेट खेळलो. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी इडली सांबार खाल्ल्यानंतर बाहेर येऊन वडा सांबार पेलून टाकला. आपल्या एका जुन्या जिगरांडूला भेटायला कॅम्प मध्ये गेलो तर तिथं हे थाली बी पेलून टाकली. मग विचार केला 2 दिवस हॉटेलवरती थांबा. हॉटेलवर मग आपलाच माहोल होता. मग हॉटेलवर थोडासा टाइमपास केल्यानंतर बोट क्लब रोडवरची आपली फेवरेट जागा म्हणजे कपिला काठी कबाबले आलो. जिंदगीत किती काही टेन्शन असलं तरी इच्छा काठी रोल खाल्ल्यानंतर सगळं काही बॅलन्स होऊन जाते. मग संध्याकाळच्या जेवणासाठी आपण निघालो सुरवेज मध्ये. पुण्यातल्या टॉप 5 मटन थाली देणाऱ्या दुकानापैकी पहिला नंबर मी लावून सुरवेजचा. आणि जो याला अॅग्री करत नाही त्याने कमेंट मध्ये आपलं फेवरेट रेस्टॉरंट सांगा. मग हॉटेलचं चेकआउट केलं स्टाईल मध्ये. पुढच्या रील मध्ये दाखवतो का पुण्यावरून येताना आपण मटन खायसाठी कुठे थांबत असतो. त्याच्यासाठी वांग्याच्या भाजीला लवकर फॉलो करून घ्या. ऑलरेडी फॉलो करत असाल तर परत ते बटन दाबू नका, अनफॉलो होऊन जाते बरं.